Today we are going to see the mutation in genes. Okay, the disorder or diseases which occurs due to mutation in genes. मग तो जीन सिंगल असेल किंवा जास्त असेल, पण मोस्ट ऑफ द तुमच्या पुस्तकामध्ये जे काही डिसीजेस दिलेले आहेत ते जीन सिंगल जीनचे दिले. पॉलिजेनिकचा फक्त एकच दिलेला आहे. सो फर्स्ट वन, सगळ्यांनी बुकमध्ये लक्ष द्या. डिसीजेस ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन सिंगल जीन. आता इथं जीन आहे तो सिंगल आहे. ओके, जीन आहे तो सिंगल आहे, त्याच्यामुळे आपण त्याला काय म्हणतोय रे? मोनोजेनिक डिसऑर्डर. करेक्ट, मोनोजेनिक डिसऑर्डर. मोनोजेनिक डिसऑर्डर म्हणजेच काय? एका सिंगल जीनमध्ये जर म्युटेशन झालं, काही चेंजेस झाले. तुम्हाला माहिती आहे की आपण मागच्या लेक्चरमध्ये जीनचं स्ट्रक्चर बघितलं होतं. जीनमध्ये काय असतात? न्यूक्लिओटाइड्स असतात किंवा नायट्रोजिनस बेसेस असतात असं म्हणूया आपण. आणि हे नायट्रोजिनस बेसेस जे काही सिक्वेन्स जर चुकला तर त्याला आपण म्युटेशन असं म्हणतो. आणि मग ह्या म्युटेशनमुळे जे काही डिसऑर्डर होतात ते डिसऑर्डर आपल्याला स्टडी करायचे. बघा, मी डेफिनेशन वाचते पुस्तकामध्ये, अंडरलाईन करून घ्या. डिसऑर्डर ऑर डिसीजेस ऑकरिंग ड्यू टू म्युटेशन इन एनी सिंगल जीन इनटू अ डिफेक्टिव्ह वन आर कॉल्ड मोनोजेनिक डिसऑर्डर. मोनोजेनिक डिसऑर्डर कुणाला म्हणायचं आपण? लक्षात ठेवा, कालचे जे सगळे तुम्ही व्हिडिओमधले जे काही डिसऑर्डर पाहिले होते ते क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटीजमुळे होते. आज आपण शिकतोय ते सगळे डिसऑर्डर जीन्समध्ये जर काही म्युटेशन झालं त्याच्यामुळे होतं ते बघतात. आता याच्यामध्ये आपण मोनोजेनिक डिसऑर्डरची डेफिनेशन काय बघतोय बघा. डिसऑर्डर किंवा असे डिसीजेस जे कशामुळे होतात? ड्यू टू म्युटेशन इन. कशामध्ये म्युटेशन झालं? इन एनी सिंगल जीन. त्या क्रोमोझोममध्ये असणाऱ्या कोणत्याही एका जीनमध्ये म्हणते, एका जीनमध्ये म्युटेशन झालं आणि काही डिफेक्ट त्याच्यामध्ये आला. डिफेक्ट म्हणजे बिघाड म्हणतो आपण मराठीमध्ये. काही बिघाड झाला तर ते जे डिसीज असतात किंवा डिसऑर्डर असतात त्याला मोनोजेनिक डिसऑर्डर असं म्हणायचं. मग हे जे मोनोजेनिक डिसऑर्डर आहेत ते काही 2, 4, 5 नाही, जवळजवळ 4000 म्हटलंय. अप्रॉक्सिमेटली 4000 डिफरंट डिसऑर्डर्स ऑफ दिस टाईप आर नाऊ नोन. आत्तापर्यंत मोनोजेनिक डिसऑर्डर्स किती आहेत? तर अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळजवळ अंदाजे 4000 डिसऑर्डर्स आहेत. ओके, आणि एकाच टाईपचे नाही येते, डिफरंट टाईप्सचे आहेत. मग इथं काय होतं बघा. ड्यू टू ॲबनॉर्मल जीन्स देअर प्रोडक्ट्स आर आयदर प्रोड्यूस इन इनसफिशियंट क्वांटिटी ऑर नॉट ॲट ऑल. इथं जीन जे आहे ह्या डिसऑर्डरमध्ये काय असतो? जीनच ॲबनॉर्मल असतो. कालच्या ह्याच्यामध्ये आपण काय बघितलं? क्रोमोझोम ॲबनॉर्मल होते. इथं जीन्स ॲबनॉर्मल असल्यामुळं त्याचे जे काही प्रोडक्ट्स आहेत, जे काही प्रोडक्ट्स प्रोड्यूस होणार आहेत ते त्यांच्यामध्ये क्वांटिटी जी आहे ती पुरेशी असत नाही किंवा असतच नाही. नेक्स्ट, इट कॉजेस ॲबनॉर्मल मेटाबॉलिझम दॅट मे लीड टू डेथ ॲट अ टेंडर एज. आता ज्यांच्यामध्ये हे मोनोजेनिक डिसऑर्डर आढळतात त्यांचं जे मेटाबॉलिझम असतं, चयापचय म्हणतो आपण. ॲक्च्युली मेटाबॉलिझम म्हणजेच काय? बॉडीमध्ये जेवढ्या आपल्या बायोकेमिकल रिॲक्शन्स होतात ह्युमन बॉडीमध्ये किंवा कोणत्याही लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये जेवढ्या बायोकेमिकल रिॲक्शन्स होतात त्या समला म्हणजे एकूण टोटलला काय म्हटलं जातं? मेटाबॉलिझम असं म्हटलं जातं. आणि हे मेटाबॉलिझम यांच्यामध्ये ॲबनॉर्मल असतं. ज्यांच्यामध्ये मोनोजेनिक डिसऑर्डर आहे त्यांच्यामध्ये हे मेटाबॉलिझम ॲबनॉर्मल असतं, त्यामुळं ह्यांचा लाईफस्पॅन जास्त आढळत नाही. टेंडर एज म्हणजे अगदी टीनेजमध्ये किंवा 17-18 वर्षामध्येच ते जे सफरर आहे ज्यांना हा आजार झालेला आहे ते त्यांची त्याच्यामध्ये डेथ होते. ठीक आहे, पुढे एक्झाम्पल दिलेत बघा. एक्झाम्पल ऑफ सच अ डिसऑर्डर आर हंटिंग्टन डिसीज, टे सॅच डिसीज, गॅलॅक्टोसेमिया, फिनाइलकेटोनुरिया, सिकल सेल ॲनिमिया, सिस्टिक फायब्रोसिस, अल्बिनिझम, हिमोफिलिया, नाईट ब्लाइंडनेस एक्सेट्रा. बरेचसे डिसीजेस तुम्हाला दिलेत, पण आपल्याला इथं आता स्टडी करायचं आहे तो म्हणजे अल्बिनिझम, सिकल सेल ॲनिमिया. ठीक आहे, हे 2 आपल्याला स्टडी करायचे आहेत फक्त, अल्बिनिझम आणि सिकल सेल ॲनिमिया. ठीक आहे, याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण बघणार आहे तो म्हणजे अल्बिनिझम. हे सगळं झालं आहे आपल्याला तरीसुद्धा आपण रिवाईव्ह म्हणून घेतो आहे. तुम्हाला इथे पिक्चर दिसतंय बघा.
ह्या पिक्चरमध्ये हे जे दोन बॉईज आहेत किंवा चिल्ड्रन आहे, दोन चिल्ड्रन नॉर्मल नाही आहे. आपण नॉर्मल मुलांच्या बरोबर जर कंपॅरिझन केली तर याच्यामध्ये आपल्याला डिफरन्सेस दिसतात. अल्बिनिझम म्हणजेच काय होतं बघा, इट इज, तुम्ही लिहिताना काही ना समजा शॉर्ट नोट आली तर अल्बिनिझम ह्या काय आहे रे, हा जेनेटिक डिसऑर्डर आहे. धिस इज ए जेनेटिक डिसऑर्डर. लक्षात घ्या, क्रोमोझोमल नाही. अल्बिनिझम हा कसला डिसऑर्डर आहे, जेनेटिक डिसऑर्डर आहे. याच्यामध्ये काय होतं बघा, ॲक्च्युली आपल्या बॉडीला जो कलर येतो, आपल्या केसांना असेल, डोळ्याला असेल किंवा स्किनला असेल, जो कलर आहे तो कलर कोणत्या पिगमेंटमुळे येतो, मेलॅनिन ह्या पिगमेंटमुळे येतो. ओके, नॉर्मल जी पर्सन्स आहेत त्यांच्या बॉडीला म्हणजे स्किनला म्हणू, हेअरला किंवा आयजला कलर जो येतो तो कोणत्या पिगमेंटमुळे येतो, मेलॅनिन पिगमेंटमुळे येतो. पण ज्यांना हा अल्बिनिझम झालेला आहे त्यांच्यामध्ये हे पिगमेंट अब्सेंट असतं किंवा त्यांची बॉडी हे मेलॅनिन प्रोड्यूस करू शकत नाही. त्यामुळं त्यांची जी स्किन आहे ती, किंवा हेअर्स असतील, स्किन असते ती पेल कलर असते, म्हणजे खूप अशी पिवळसर किंवा आपण गोरी म्हणू शकतो, जास्त एकदम आपण फेअर म्हणू शकतो, इथं पेल असते. हेअर्स व्हाईट्स असतात आणि आईज जनरली त्यांचा कलर कोणता असतो, पिंक असतो. हे जे चेंजेस आपल्याला दिसतात ते कशामुळे दिसतं, तर यांच्यामध्ये मेलॅनिन नावाचं पिगमेंट असत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की जे काही रेटिना आणि स्क्लेरा त्यांनी म्हटले तुमच्या बुकमध्ये, रेटिना आणि स्क्लेरा हे पार्ट कशाचे आहेत, तर आपल्या आईजमध्ये असणार आहेत. तिथं मेलॅनिन पिगमेंट असत नाही. त्यामुळे त्यांचे आईज जे आहेत, तुम्ही पिक्चरमध्ये बघू शकता, त्या लहान मुलाचे तुम्हाला डोळे कोणत्या कलरचे दिसतात, पिंक कलरचे दिसतात. इथं हेअर कलर, ओके, हेअर कलर आहे, स्किन कलर आहे, किंवा इथं तुम्ही आय कलर ह्याच्यामध्ये बघू शकता. तर इथं ब्लॅक कलर आला नाही आपल्यासारखा. पुस्तकात कसं दिलंय बघा, आवर आय, स्किन अँड हेअर हॅव कलर ड्यू टू द ब्राऊन पिगमेंट मेलॅनिन. आपल्या बॉडीला, स्किनला किंवा डोळ्यांना, केसांना कशामुळं कलर येतो, तर एक ब्राऊन कलरचा पिगमेंट असतो ज्याला मेलॅनिन असं म्हटलं जातं. इन धिस डिसीज द बॉडी कॅनॉट प्रोड्यूस मेलॅनिन. ज्यांना हा अल्बिनिझम झालेला आहे त्यांच्यामध्ये मेलॅनिन प्रोड्यूस होत नाही. त्यांची स्किन आहे इट बिकम्स पेल, हेअर्स कसे होतात व्हाईट कलरचे, आणि आईज जे असतात ते जनरली पिंक असतात. कारण त्याने दिलंय बिकॉज मेलॅनिन, अब्सेन्स ऑफ मेलॅनिन पिगमेंट इन द रेटिना अँड स्क्लेरा. रेटिना आणि स्क्लेरामध्ये काय असत नाही, मेलॅनिन पिगमेंट अब्सेंट असतं. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांचे आईज जे आहे ते जनरली पिंक कलरचे असतात किंवा दुसऱ्या कलरचे असतात. ठीक आहे, अल्बिनिझममध्ये एवढंच तुम्हाला दिलेलं आहे. पहिलं सांगणार तुम्ही, इट इज जेनेटिक डिसऑर्डर, आणि यांच्यामध्ये ब्राऊन पिगमेंट आपल्यासारखं असत नाही. त्यामुळं त्यांचं जे काही हेअर, स्किन किंवा आईज आपल्याला वेगळ्या कलरचे दिसतात. ठीक आहे, हा एक जेनेटिक डिसऑर्डर आहे. सेकंड आपण बघतो तो म्हणजे सिकल सेल ॲनिमिया. आता हे समजून घे कारण हा खूप मोठा आहे. अल्बिनिझम 2-4 लाईन्समध्ये आपला कंप्लीट झाला, पण सिकल सेल ॲनिमिया आहे तो सिकल सेल ॲनिमिया बराचसा 2-3 स्लाईड आपल्या ह्याच्यामध्ये होणार आहेत बघा. सिकल सेल ॲनिमिया म्हणजेच काय, इवन मायनर चेंजेस इन अ मॉलिक्युलर स्ट्रक्चर ऑफ प्रोटीन अँड DNA मे लीड टू डिसीजेस ऑर डिसऑर्डर. आपल्याच्या बॉडीमध्ये सेलमध्ये DNA आहे, स्ट्रक्चर आपण शिकलो DNA, किंवा प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे, त्याच्या मॉलिक्युलर स्ट्रक्चरमध्ये थोडे जरी, मायनर म्हणजे खूप स्मॉल, काही अतिशय कमी चेंजेस झाले तरीसुद्धा आपल्या बॉडीमध्ये काय येतात रे, डिसीजेस होतात किंवा डिसऑर्डर होतात. DNAचं जे स्ट्रक्चर आहे किंवा प्रोटीनचं जे मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे नॉर्मली, त्याच्यापेक्षा काही त्याच्यामध्ये काही चेंजेस झाले तर आपल्या बॉडीमध्ये डिसीजेस किंवा डिसऑर्डर्स येतात. ठीक आहे, मग सिकल सेल ॲनिमियामध्ये काय सांगितलं आहे बघा, तुम्हाला माहिती आहे की आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असतं, सगळ्यांना माहिती आहे. ब्लडमध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असतं, आणि हे हिमोग्लोबिन काय करतं तर ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतं. आपल्या प्रत्येक सेलला, टिश्यूला ऑक्सिजन पुरवण्याचं काम हे हिमोग्लोबिन करत असतं. कारण टिश्यू आणि सेलला जोपर्यंत ऑक्सिजन मिळत नाही तोपर्यंत आपल्या बॉडीमध्ये एनर्जी तयार होत नाही. मग हे जे हिमोग्लोबिन आहे, हे हिमोग्लोबिन हे एक प्रकारचं प्रोटीन आहे. मग तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरला मी, प्रोटीन्स कसे तयार होतात तर बरेचसे अमिनो ॲसिड एकत्र येतात. जनरली 20 अमिनो ॲसिड्स आहेत. हे 20 अमिनो ॲसिडमधले काही ठराविक अमिनो ॲसिड येतात आणि विशिष्ट प्रकारचे प्रोटीन्स तयार होतात.
मग हे जे प्रोटीन्स, हे जे हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर आहे, त्या हिमोग्लोबिनच्या 6 नंबरला कोणत्या नंबरचं अमिनो ॲसिड असतं? ग्लुटामिक नावाचं अमिनो ॲसिड असतं, ग्लुटामिक ॲसिड. बघा, नॉर्मल हिमोग्लोबिन जे आहे, इथे मी लिहिते किंवा इथे तुमच्या लक्षात येईल, तुमच्या पुस्तकात पण दिलेलं आहे. नॉर्मल हिमोग्लोबिनचे जे स्ट्रक्चर आहे किंवा जी चेन आहे, ती चेनमध्ये 6 नंबरला, 6 पोझिशनला कोणता अमिनो ॲसिड असतो? तर ग्लुटामिक ॲसिड. हे नॉर्मल पर्सनमध्ये. पण ज्या व्यक्तींना सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे, ज्या व्यक्तींना सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे, त्यांच्या 6 नंबरचा जो काही अमिनो ॲसिड आहे तो ग्लुटामिक ॲसिड असत नाही. त्याच्या जागी कोणता अमिनो ॲसिड असतो? व्हॅलिन नावाचा. कोणता असतो? व्हॅलिन. बघा, फक्त इथे एक अमिनो ॲसिड बदललाय. हिमोग्लोबिनचे जे स्ट्रक्चर आहे, त्या हिमोग्लोबिनच्या 6 नंबरच्या पोझिशनला, स्ट्रक्चरच्या 6 नंबरच्या पोझिशनला ग्लुटामिक ॲसिड असतं नॉर्मल पर्सनमध्ये. पण ज्यांना सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे, त्यांच्या बॉडीमध्ये कोणतं अमिनो ॲसिड असतं? व्हॅलिन असतं. मग एक हे अमिनो ॲसिड रिप्लेस झाल्यामुळं साहजिकच जो हिमोग्लोबिन मॉलिक्यूल आहे त्याचा शेप आणि स्ट्रक्चर चेंज होतं. ओनली बाय द वन व्हॅलिन किंवा वन अमिनो ॲसिड, फक्त इथे एकच चेंज झालाय बघा. त्या स्ट्रक्चरचं लगेच चेंज झालं, शेप पण चेंज होतो हिमोग्लोबिनचा आणि स्ट्रक्चर सुद्धा चेंज होतं. ड्यू टू दिस द इरिथ्रोसाइट ऑर रेड ब्लड कार्पुस्कल, ज्याला आपण RBC म्हणतो, विच आर नॉर्मली बायकॉन्केव्ह बिकम सिकल शेप. दिस कंडिशन इज कॉल्ड ॲज ए सिकल सेल ॲनिमिया. आता तुमच्या पुस्तकामध्ये डायग्राम दिली आहे बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिलरीजमधून ब्लड वाहत असताना पहिल्यांदा नॉर्मल RBC दाखवलेत. ह्या नॉर्मल RBC कशा आहेत रे? बायकॉन्केव्ह शेपच्या असतात. कोणत्या शेपच्या आहेत? बायकॉन्केव्ह शेपच्या. सर्क्युलर डिस्क शेप बायकॉन्केव्ह शेप आहे. पण दुसरी जी डायग्राम दाखवलेली आहे त्याच्या शेजारी, तिथे तुम्हाला RBC कशा दिसतात? तर बायकॉन्केव्ह शेप नाहीत. ते कसल्या शेपचे आहेत? सिकल शेप. सिकल शेप म्हणजे आपण शेतामध्ये जो विळा वापरतो की नाही, त्याला सिकल असं म्हटलं जातं किंवा हाफ मून म्हणतो आपण त्याला. ह्या ज्या RBC आहेत त्या बायकॉन्केव्ह असत नाहीत, त्याचा शेप बदललाय. कशा झाल्यात? त्या सिकल शेप्ड झालेत. आणि सिकल शेप्ड झाल्यामुळं त्या ब्लड व्हेसल्समधून त्या इझिली फ्लो होऊ शकत नाहीत. त्या मध्ये मध्ये क्लम्प होतात, अडखळतात आणि त्यामुळं जो ब्लड फ्लो आहे तो ब्लड फ्लो इझिली होऊ शकत नाही. तुम्ही डायग्राममध्ये बघू शकता, पहिल्यामध्ये ब्लड फ्लो आहे तो इझिली होतोय, पण दुसऱ्या डायग्राममध्ये RBCचा शेप चेंज झाल्यामुळं त्या वाहत असताना इझिली त्या फ्लो होऊ शकत नाहीत. त्यामुळं मध्ये मध्ये त्या अडकतात आणि मध्ये मध्ये अडकलं की साहजिकच त्या ऑर्गन्सला सफिशियंट असा ब्लड सप्लाय होत नाही. तुम्हाला याच्यामध्ये दिसतंय बघा, ड्यू टू दिस द इरिथ्रोसाइट ऑर रेड ब्लड कार्पुस्कल RBC विच आर नॉर्मली बायकॉन्केव्ह. जनरली ज्या RBC असतात, रेड ब्लड सेल आपण ज्याला म्हणतो, त्या कशा असतात रे? बायकॉन्केव्ह असतात. पण सिकल सेल ॲनिमियामध्ये ह्या RBCचा शेप कोणत्या ह्याचा होतोय? सिकल शेप्ड होतोय. ठीक आहे. आणि मग इथं सिकल शेप्ड झाल्यामुळं काय होतं? त्यांची जी ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी आहे, ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता आहे जी हिमोग्लोबिनची, ती इथं काय होते? कमी होते. बघा, फक्त हे कशामुळं झालं? फक्त एक अमिनो ॲसिड चेंज झाला. ग्लुटामिक ॲसिडच्या जागी जे काही अमिनो ॲसिड आहे ग्लुटामिक ॲसिड, त्याच्या ऐवजी कोणता अमिनो ॲसिड इथं आला? व्हॅलिन आला. आणि जीन स्ट्रक्चर चेंज झालं किंवा ते जे हिमोग्लोबिन आहे त्या हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर चेंज झालं आणि हा डिसीज किंवा हे डिसऑर्डर त्यांच्या बॉडीमध्ये तयार झालं. ठीक आहे, सिकल सेल ॲनिमिया. आता पुढचा पॉईंट आपण याच्यामध्येच बघतोय की इथे ह्या कंडिशनमध्ये क्लम्पिंग होत आहे. आता आपण जी डायग्राम बघितली तिथं काय होत आहे? शेप चेंज झाल्यामुळं, सिकल शेप झाल्यामुळं त्यांचं क्लम्पिंग होते, म्हणजे एका ठिकाणी त्या अडकल्या जातात. अँड देअर बाय डिस्ट्रक्शन ऑफ इरिथ्रोसाइट ऑकर मोस्ट ऑफन. बऱ्याच वेळा इथं काय होतं रे? मग RBC डिस्ट्रक्ट होऊ जातं किंवा तिथं डिस्ट्रक्शन होऊन जातं. पुढचा पॉईंट असं म्हटलाय त्यांनी, RBCचं डिस्ट्रक्शन झालं किंवा RBC तर मध्येच अडकल्यामुळं ब्लड व्हेसल्स आहे तिथं ब्लड व्हेसलमध्ये अडथळा निर्माण होतो, ऑब्स्ट्रक्टेड. As a result, blood vessels are obstructed and circulatory system
ब्रेन, लंग्स, किडनी एक्सेट्रा आर डॅमेज. ब्लड वेसलमध्ये क्लम्प झालाय किंवा अडथळा निर्माण झालाय. अडथळा निर्माण झाल्यामुळं काय होतंय, तर इथं ब्लड वेसल्स अडथळा निर्माण झाल्यामुळं काय होतंय रे, तर जो सप्लाय आहे तो सप्लाय काय होत नाही, इथं होत नाही. ठीक आहे, म्हणजेच ब्रेन असेल, लंग्स असेल, किडनी असेल, ह्यांना पुरेसा ब्लड सप्लाय न झाल्यामुळं ते ऑर्गन्स काय होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात. मग अशी आपण बघितलं याची लाईफ स्पॅन जास्त का असू शकत नाही, तर ब्रेन, लंग्स, किडनी यासारखे महत्त्वाचे जे ऑर्गन्स आहेत त्यांना ब्लड सप्लाय व्यवस्थित होत नाही. ओके, आता त्यांनी खाली सांगितले बघा, सिकल सेल ॲनिमिया इज अ हेरिडिटरी डिसीज. लक्षात ठेवा, हा जो डिसीज आहे तो अनुवंशिक आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होतोय. इट ऑकर्स ड्यू टू चेंजेस इन जीन्स ड्युरिंग कॉन्सेप्शन. हे जे आहे डिसीज किंवा ह्या जो सिकल सेल ॲनिमिया आहे हा कशामुळं होतो रे, तर त्यांच्या जीन्समध्ये चेंज होतात. ठीक आहे, इफ द फादर अँड मदर आर बोथ अफेक्टेड बाय सिकल सेल ॲनिमिया or if they are carrier of this disorder, their offspring are likely to suffer from this disease. जर मदर आणि फादर ह्या दोघांनाही सिकल सेल ॲनिमिया असेल किंवा दोघं सुद्धा कॅरियर असेल, तर कॅरियर म्हणजे मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करते. जर मदर आणि फादर दोघांनाही सिकल सेल ॲनिमिया असेल तर साहजिकच त्यांच्या ऑफस्प्रिंग सुद्धा कसे असणार आहे, त्यांना सिकल सेल ॲनिमिया असणार आहे. त्यामुळे ज्या लोकांना म्हणजे मेल आणि फिमेल यांना सिकल सेल ॲनिमिया असेल तर त्या दोघांनी एकमेकांशी मॅरेज करू नये, कारण त्यांची पुढची जी पिढी आहे, प्रोजिनी आहे, त्यांच्यामध्ये हा डिसऑर्डर होणार आहे. ठीक आहे, कारण हा जो सिकल सेल ॲनिमिया आहे तो हेरिडिटरी डिसीज आहे, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर होणार आहे. हेन्स मॅरेज बिटवीन द पर्सन हु आर कॅरियर ऑर सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया शुड बी अवॉइडेड. म्हणून मॅरेज कुणामधलं, जे पर्सन्स ज्यांना सिकल सेल ॲनिमिया आहे किंवा जे कॅरियर आहे त्यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये मॅरेज टाळलं जातं. ठीक आहे, पुढचा पॉईंट तुम्हाला काय दिलाय बघा इथे, देर आर 2 टाइप्स ऑफ पर्सन अफेक्टेड बाय सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया 2 प्रकारे आपण पर्सनमध्ये सांगू शकतो. एक म्हणजे ज्यांना सिकल सेल ॲनिमिया कॅरियर असतील. कॅरियर हा शब्द काय, तर तुम्हाला मोनोहायब्रिड क्रॉसमध्ये बघितलं होतं आपण. 50% तुम्हाला माहिती आहे की ते 2 जीन्स असतात, 2 अलिल्स असतात एका जीनचे. आता इथं ए लिहिलाय, ए लिहिलायचा अर्थ काय आणि एसचा अर्थ काय ते आपण बघणार आहे. एस म्हणजे इथं सफरर आहे आणि ए म्हणजे अफेक्टेड आहे. सिकल सेल ॲनिमिया कॅरियर असेल तर त्याचे दोन्ही जीन्स एस असत नाहीत. दोन्ही जीन्स जर एस असतील, दोन्ही जीन्स जर कॅपिटल एस असतील तर त्या पर्सनला सिकल सेल ॲनिमिया असतो. पण जे कॅरियर असतात त्या कॅरियरमध्ये एक कॅपिटल ए असतो आणि एक कॅपिटल एस असतो. कॅपिटल ए नॉर्मल असतो, ठीक आहे, नॉर्मल म्हणजे 50% नॉर्मल जीन त्याच्यामध्ये असतात आणि 50% सफरर जीन असतात, म्हणजे सिकल सेल ॲनिमियाचे जीन्स असतात. त्यामुळं ह्यांना आपण कॅरियर असं म्हणतोय, कारण 50% त्याच्यामध्ये काय असतात, सिकल सेल ॲनिमियाचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. ठीक आहे, म्हणून कॅरियर जे आहे ते कॅरियर आपण कशाने दाखवतोय, एस. लक्षात ठेवा, कॅपिटल ए कॅपिटल एसने दाखवतोय. मग ज्यांना सिकल सेल ॲनिमिया आहे, जे सफरर आहेत, ते कशावरून ठरवायचे, जर त्याचे दोन्ही जीन्स कसे असतील, कॅपिटल एस असतील, म्हणजेच मदरकडून आलेले 50% सुद्धा एस असतील, फादरकडून आलेले 50% सुद्धा कॅपिटल एस असतील. दोन्ही जीन्स जर एस असतील तर त्या पर्सनला काय असतो, सिकल सेल ॲनिमिया असतो, ही डिसऑर्डर असते. ठीक आहे, पुढे त्यांनी काय म्हटलं बघा, सिम्पटम्स काय असतात. ज्या व्यक्तीला सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे त्याचे सिम्पटम्स काय असतात, तर खूप सिम्पटम्स तुम्हाला माहिती आहे. ॲनिमिक कंडिशन आपण असं म्हणतो की इथं हिमोग्लोबिन जे आहे ते हिमोग्लोबिनचं स्ट्रक्चर वेगळं झालं आहे, त्यामुळं बऱ्याचशा ऑर्गन्सला सफिशियंट ब्लड पुरवलं जात नाही. ब्लड पुरवठा न झाल्या म्हणजेच काय, त्यांना ऑक्सिजन मिळत नाही आणि ऑक्सिजन न मिळाला की लगेचच त्या व्यक्तीला थकवा येतो. ठीक आहे, आता इथे पहिलं सिम्पटम काय दिले बघा, पहिलं सिम्पटम सिकल सेल ॲनिमियाचं स्वेलिंग ऑफ हँड्स अँड लेग्स, हातापायाला सूज येते. दुसरं पेन इन जॉईंट्स. बघा पहिलं सिम्पटम त्यांनी सांगितले स्वेलिंग होतं, कशामध्ये,
हँड्स आणि लेग्समध्ये. दुसरं सांगितलंय जे जॉईंट्स असतात, तुम्हाला माहिती आहे की 2 बोन्स असतात, ते बोन्स ज्याने जोडले जातात त्याला जॉईंट असं म्हटलं जातं. आपल्या बॉडीमध्ये बरेचसे जॉईंट आहेत, त्या जॉईंटमध्ये पेन म्हणजे दुखायला सुरुवात होते. ठीक आहे, हे एक सिम्पटम झालं. अजून सिम्पटम काय आहे बघा, सिव्हिअर जनरल बॉडी एक, फ्रिक्वेंट कोल्ड अँड कफ, कॉन्स्टंट लो ग्रेड फेवर, एक्झुगेशन पेल फेस, लो हिमोग्लोबिन कंटेंट. अजून बाकीचे जे काही त्यांनी सांगितलेले जे काही सिम्पटम्स आहेत, म्हणजे सतत त्यांची बॉडी एक, अंग दुखत राहतं, सतत त्या लोकांना सर्दी असते, खोकला असतो, बरोबर, कोल्ड अँड कफ असं म्हटलंय, सतत लहान असा कमी प्रमाणात सतत बारीक ताप असतो, आणि यांच्यामध्ये असा चेहरा जो आहे त्यांचा तो पेल पडलेला असतो, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हिमोग्लोबिन जे आहे ते हिमोग्लोबिनचं प्रमाण यांच्यामध्ये फार कमी असतं. ठीक आहे, दीज आर द सिम्पटम्स ऑफ सिकल सेल ॲनिमिया. आता इथे पुढे तुम्हाला चार्टमध्ये दाखवले बघा, किंवा डू यू नो मध्ये आधी सांगितलंय काय बघा, की महाराष्ट्रामध्ये इन महाराष्ट्र देर आर मोर दॅन 2.5 लाख पीपल सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया. महाराष्ट्रामध्ये 2.5 लाखापेक्षा जास्त लोक आहेत ज्यांना सिकल सेल ॲनिमिया आहे. And about 21 districts including 11 districts from Vidarbha are affected by this disorder. म्हणजे महाराष्ट्रामधले 21 जिल्हे आहेत, त्या 21 जिल्ह्यामधले 11 जिल्हे जे आहेत ते विदर्भामधलेच आहेत. तुम्हाला माहिती आहे विदर्भ म्हणजे काय, 11 जिल्हे विदर्भातले, एकूण 21 जिल्हे आहेत ज्याच्यामध्ये आपल्याला हे सिकल सेल ॲनिमिया जास्त प्रमाणात दिसतं. त्या 21 जिल्ह्यांपैकी 11 डिस्ट्रिक्ट जे आहेत, 11 जिल्हे जे आहेत जे विदर्भातले आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला हा डिसऑर्डर जास्त प्रमाणात दिसतो. मग इथं खाली म्हटलंय त्यांनी की यातून जर आपल्याला जर टाळायचं असेल किंवा आपल्याला तो डिसऑर्डर आहे किंवा नाही हे पाहायचं असेल तर काय करायचं, लेट्स गो आवर ब्लड टेस्टेड. प्रत्येकाने काय करून घ्यायची, आपली ब्लड टेस्ट करून घ्यायची आणि सिकल सेल ॲनिमिया आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचं. ओके, लेट्स गेट आवर ब्लड टेस्टेड, लेट्स ओव्हरकम सिकल सेल ॲनिमिया. आणि जर सिकल सेल ॲनिमिया असेल तर त्याच्यावर ट्रीटमेंट घ्यायची किंवा त्याच्यातून बरं व्हायचं असं त्यांनी सांगितलं. मग आता तुम्ही म्हणाल की बरं व्हायचं आपल्याला कसं कळेल, तर जसं आता कोविड-19च्या टेस्ट अवेलेबल आहेत, म्हणजेच करोना पॉझिटिव्ह आहे किंवा निगेटिव्ह आहे अशा टेस्ट आहेत, तशाच सिकल सेल ॲनिमियाचं डायग्नोसिससुद्धा सरकारी दवाखान्यामध्ये केलं जातं. ज्यांना असं वाटतंय की सिकल सेल ॲनिमिया आहे किंवा नाही, त्यांनी सुरुवातीला पहिल्यांदा आपल्या जवळच्या जे हॉस्पिटल्स आहेत, जवळच्या हॉस्पिटल्स ज्याला आपण रूरल किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असं म्हटलंय, त्याच्यात जाऊन पहिल्यांदा कन्फर्मेटरी डायग्नोस्टिक टेस्ट करायची. बघा, पहिल्यांदा रूरल किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, गावातलं किंवा आपल्या तालुक्यातलं जे काही सरकारी दवाखाना असते त्याच्यामध्ये कन्फर्मेटरी डायग्नोस्टिक टेस्ट करून घ्यायची की सिकल सेल ॲनिमिया आहे किंवा नाही. त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रोफोरेसिस. काय म्हटलं जातं, इलेक्ट्रोफोरेसिस ह्या नावाची टेस्ट करून घ्यायची कन्फर्मेटरी. आणि मग तिथं कळालं की सिकल सेल ॲनिमिया आहे तर पुन्हा त्या पर्सनची टेस्ट जिल्ह्याची जे काही हॉस्पिटल असतं, डिस्ट्रिक्ट लेवलचा सरकारी दवाखाना जो असतो त्याच्यामध्ये पुन्हा टेस्ट केली जाते. त्या टेस्टला नाव आहे सोल्युबिलिटी टेस्ट. ओके, 2 टेस्ट आहेत. पहिली आहे इलेक्ट्रोफोरेसिस जी रूरल किंवा सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलमध्ये केली जाते, आणि ती जर पॉझिटिव्ह असेल तर मग दुसरी टेस्ट केली जाते सोल्युबिलिटी टेस्ट, जी कुठे अवेलेबल असते, डिस्ट्रिक्ट लेवलला अवेलेबल असते. ठीक आहे, मग ज्यांना वाटत असेल त्यांनी ही टेस्ट करून घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितलंय. आता सिकल सेल ॲनिमिया कसा आहे तो चार्ट दिला आहे तुमच्या पुस्तकामध्ये, सगळ्यांनी चार्ट पाहायचा आहे आणि याच्यावरून तुम्हाला लक्षात येणार आहे की सिकल सेल ॲनिमिया एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कशा पद्धतीनं ट्रान्सफर होतं. ठीक आहे, पहिला पॉईंट आहे सिरीज 1 मध्ये एका ह्याच्यामध्ये तुम्हाला मॅन दिलंय, दुसऱ्या ह्याच्यामध्ये वुमन मिळेल. नेक्स्ट पॉईंटमध्ये तुम्हाला प्रोझेनी म्हटलंय. पहिल्या सिरीजमध्ये त्यांनी असं म्हटलंय की जर दोन्ही मेल आणि फिमेल, तर फादर अँड मदर म्हणते मी, तुमच्या लक्षात येईल, फादर आणि मदर यांचा जिनोटाईप कॅपिटल ए आहे, याचा अर्थ जे काही मदर आहे किंवा फादर आहे दोन्ही नॉर्मल आहेत, दोन्ही सुद्धा नॉर्मल आहे, त्यांच्यामध्ये एस हा जीन नाही, सिकल सेल ॲनिमियाचा जीन
नाही. म्हणजे हे दोघं सुद्धा नॉर्मल आहेत. त्यामुळे प्रोजिनी त्यांची जी पुढची पिढी असणार आहे ती सुद्धा कशी असणार आहे, नॉर्मल असणार आहे. दिले त्यांनी नॉर्मल प्रोजिनी इफ बोथ पॅरेंट्स आर नॉर्मल. दोन्ही पॅरेंट्स जर नॉर्मल असतील तर त्यांची पुढची प्रोजिनी जी आहे ती सुद्धा नॉर्मल असते. ठीक आहे, पहिला पॉईंट झाला. दुसऱ्या पॉईंटमध्ये त्यांनी काय म्हटलंय, फादर किंवा मदर दोघांपैकी एक नॉर्मल आणि एक कॅरियर असेल. एचा अर्थ नॉर्मल, एसचा अर्थ कॅरियर, किंवा वुमन जी आहे ती नॉर्मल असेल, ए असेल किंवा कॅरियर, दोघांपैकी एक असं लक्षात ठेवू. दोघांपैकी एक कुणीही कॅरियर असेल आणि एक नॉर्मल असेल. बघा, दोघं जी आई वडील आपण म्हणतो फादर मदर, ह्या फादर मदरपैकी एक जर काय असेल, नॉर्मल असेल आणि एक कॅरियर असेल तर मात्र काय होतं बघा, 50% प्रोजिनी नॉर्मल, त्यांची 50% जी म्हणतो आपण अर्धे 50% त्याची जी मुलं असणार आहेत त्यांची ती नॉर्मल असणार आहेत, ज्यांना सिकल सेल ॲनिमिया असणार नाहीत. पण 50% राहिलेले जे आहेत ते मात्र काय असतात, कॅरियर असतात. केव्हा, इफ वन पॅरेंट इज नॉर्मल अँड वन इज कॅरियर. एक पॅरेंट नॉर्मल आहे आणि एक पॅरेंट त्याचा कॅरियर असेल तर त्याच्यामध्ये 50% नॉर्मल प्रोजिनी असणार आहे आणि 50% कॅरियर असणार आहे. ठीक आहे. तिसरा पॉईंटमध्ये काय म्हणले बघा, की दोघांच्यामध्ये एक नॉर्मल आहे, दोघांच्यामध्ये कुणीही एक नॉर्मल आहे आणि एकला जर सिकल सेल ॲनिमिया आहे. फॉर एक्झाम्पल फादरला आपण सिकल सेल ॲनिमिया असं म्हणूया आणि मदर नॉर्मल आहे, किंवा मदर नॉर्मल आहे आणि फादरला सिकल सेल ॲनिमिया आहे, असं काही असेल, बरोबर आहे. तर त्याची जी प्रोजिनी तयार होणार आहे ती सगळी प्रोजिनी कोण असणार आहे, कॅरियर असणार आहे. कॅरियर असणार आहेत. नॉर्मल किंवा त्याच्यामध्ये कुणीही सिकल सेल ॲनिमिया असणार नाहीत. जर दोघांपैकी एक पॅरेंट नॉर्मल आहे आणि दुसरा सफरर आहे, सफरर म्हणजे ज्याला सिकल सेल ॲनिमिया असेल, तर त्यांची जी पुढची पिढी जी आहे ती पिढी सगळी काय असणार आहे, कॅरियर असणार आहे. कॅरियर असणार आहे म्हणजे त्याचा जिनोटाईप काय असणार आहे रे, कॅपिटल ए अँड कॅपिटल एस असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट चौथा पॉईंट काय सांगितलंय, जर दोन्ही फादर आणि मदर दोघंही काय असतील, कॅरियर असतील, दोघंही कॅरियर असतील, फादर ही कॅरियर आहे, मदर ही कॅरियर असेल, तर इथं मात्र तुम्हाला 3 प्रकारचे प्रोजिनी मिळतात. 25% प्रोजिनी कशी असते, नॉर्मल असते, ज्याचा जिनोटाईप कॅपिटल ए असणार आहे. 25% सफरर असणार आहेत म्हणजे कॅपिटल ए कॅपिटल एस असणार आहे. आणि 50% मात्र काय असणार आहे, 50% कॅरियर असणार आहे. ठीक आहे. सफररमध्ये इथं तुम्हाला म्हणलं कॅपिटल एस आणि कॅपिटल एस असणार आहे. सफररचा जिनोटाईप काय असतो, कॅपिटल एस. बघा, दोघं जर दोन्ही पॅरेंट जर कसे असतील, दोन्ही पॅरेंट जर कॅरियर असतील तर मात्र तुम्हाला जी प्रोजिनी मिळणार आहे ती प्रोजिनी 25% नॉर्मल असणार आहेत, 25% सफरर असणार आहेत आणि 50% कॅरियर असणार आहेत. केव्हा, इफ बोथ पॅरेंट्स आर कॅरियर. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट काय आहे बघा, जर दोघांपैकी एक कॅरियर आहे, दोघांपैकी एक कोणीही कॅरियर आहे आणि दुसरा सफरर आहे, जर दोघांपैकी एक कॅरियर आहे आणि दुसरा सफरर आहे तर त्यांचे 50% मुलं जी आहेत त्यांची ती कॅरियर असतात, 50% कॅरियर असतात आणि 50% सफरर असतात. ह्यांच्यामध्ये कुणीही नॉर्मल प्रोजिनी येत नाही. बघा, दोन्ही पॅरेंटपैकी एक पॅरेंट जर कॅरियर आहे आणि दुसरा सफरर आहे तर त्यांच्यामध्ये 50% चान्सेस काय असतात, कॅरियर तयार होण्याचे आणि 50% सफरर असू शकतात. आणि शेवटचा पॉईंट आहे, जर दोघं फादर आणि मदर दोघं सुद्धा जर सफरर असतील म्हणजे दोघांनाही सिकल सेल ॲनिमिया झाला असेल तर त्यांची सगळी पुढची पिढी जी आहे ती जी आहे त्यांचं जे काही प्रोजिनी असणार आहे ते सगळ्यांना सिकल सेल ॲनिमिया असणार आहे. ऑल प्रोजिनी विल बी सफरर. सगळे जे काही जन्माला येणार त्यांची बालकं असणार आहेत ती कशी असणार आहेत, सिकल सेल ॲनिमिया असणार आहेत. हा चार्ट तुम्हाला मी लिहायला सांगितला होता. ठीक आहे. आता याच्यामध्ये रिमेडीज काय म्हणजे आपण काय करू शकतो,
उपाय काय करू शकतो, तर तुम्हाला इथं पिक्चरमध्ये दाखवले शेजारी की एका मुलाचा चाइल्डचा हँड दाखवला की ज्याला सिकल सेल ॲनिमिया आहे. ब्लड सप्लाय व्यवस्थित नाही म्हणून त्याच्या हातावर काय आली रे, सूज आलेली आहे. ठीक आहे. आता रेमेडीजमध्ये काय सांगितलंय बघा, दिस डिसीज इज स्प्रेड इन ओनली वन वे, दॅट इज रिप्रोडक्शन. आपण आता बघितलं हा डिसीज कोणता डास चावल्यामुळे होतोय किंवा एखादा बॅक्टेरिया व्हायरस चेहऱ्यामध्ये गेल्यामुळे होत नाही. हा डिसीज आहे तो हेरिडिटी डिसीज आहे, म्हणजेच रिप्रोडक्शनमधून होतोय. ठीक आहे. मेल फिमेल कोण आहे त्याच्यावरून हा डिसीज स्प्रेड होतोय. मग त्यामुळे आपण काय करू शकतो, हेन्स हजबंड अँड वाईफ शुड गेट देअर ब्लड एक्झामाइन आयदर बिफोर मॅरेज ऑर आफ्टर इट. त्यामुळं हा जर आपल्याला स्प्रेड व्हायचं थांबवायचं असेल, सिकल सेल ॲनिमियाचा स्प्रेड जर थांबवायचं असेल, तर हजबंड आणि वाईफ यांनी लग्ना अगोदर किंवा लग्न झाल्यानंतर आपलं ब्लड टेस्ट करून घ्यायचं आहे. ब्लड टेस्टमध्ये सिकल सेल ॲनिमिया दोघांना आहे किंवा नाही हे बघून घ्यायचं आहे. सिकल सेल ॲनिमियाची टेस्ट काय केली जाते, तर ब्लड सेल जी काही स्लाईडवर ब्लड घेतलं जातं आणि एक्झामाइन केल्यानंतर जी सेलचा शेप आहे तो असा सिकल शेप्ड दिसतो. नॉर्मल सर्क्युलर किंवा बायकॉन्केव्ह दिसत नाही. कसा दिसतो, सिकल शेप्ड दिसतो. ते त्यांनी चेक करून घेतलं पाहिजे. ठीक आहे. पहिला पॉईंट असा म्हटलाय, अ कॅरियर ऑर सफरर शुड अवॉइड मॅरेज विथ अनादर कॅरियर ऑर सफरर. जर एखादा मेल किंवा फिमेल कॅरियर असेल किंवा सफरर असेल, कॅरियर असेल किंवा सफरर, कॅरियर म्हणजे आपण AS म्हणतोय, बरोबर आहे, लक्षात ठेवा. कॅरियर म्हणजे AS आणि सफरर म्हणजेच काय, SS. जर मेल किंवा फिमेल कॅरियर किंवा सफरर असेल तर त्यांनी दुसऱ्या कॅरियर किंवा सफररशी लग्न करू नये, हे लक्षात ठेवा. A carrier or a sufferer should avoid marriage with another carrier or sufferer. ठीक आहे. सेकंड पॉइंट काय सांगितलंय, अ पर्सन सफरिंग फ्रॉम सिकल सेल ॲनिमिया शुड टेक टॅबलेट ऑफ फोलिक ॲसिड. ज्या व्यक्तींना सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे त्यांनी कोणत्या टॅबलेट्स घ्यायच्या, फोलिक ॲसिडच्या टॅबलेट घ्यायच्या. ठीक आहे. सिकल सेल ॲनिमिया महत्त्वाचं कारण आपल्याला जर हा हेरिडिटी डिसीज आहे तो जर टाळायचा असेल तर मॅरेज होत असताना दोघांना सिकल सेल ॲनिमिया नाही किंवा कॅरियर्स ते नाहीत हे चेकआउट करून घेतलं पाहिजे. ही त्याच्यावरची रिमेडीज आहे. इथं सिकल सेल ॲनिमिया आणि आपण काय बघितलं, सिकल सेल ॲनिमिया आणि अल्बिनिझम फक्त बघितलं. पुढचा मायटोकॉन्ड्रियल डिसीज आहे तो आपण आता उद्या घेऊया कारण बराच वेळ झाला आहे. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मायटोकॉन्ड्रियल डिसीज आणि मला वाटतं टोबॅकोचं आहे ते एक घेणार आहे, पॉलिजेनिकचा एक आहे तो एक घेऊया. आताच्या लेक्चरला फक्त आपण एवढंच घेऊया कारण हे दोन्ही पॉईंट महत्त्वाचे. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होता तो म्हणजे सिकल सेल ॲनिमिया.